नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2 यामधील ॲप्लिकेशन ऑफ द ट्रिग्नॉमेट्री मीन्स हाऊ वी यूज द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज टू सॉल्व द डिफरंट प्रॉब्लेम्स याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. कालच्या व्हिडिओपर्यंत आपण काही यावर आधारित उदाहरणं बघितलेली आहेत. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.2 यामधील एक्झाम्पल नंबर 3, 4, 5 या पद्धतीने एक एक्झाम्पल आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे. तर एक्झाम्पल नंबर 3 आपल्याला दिलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 6.2 एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिलेलं आहे. 2 buildings are facing each other on road of width 12 meter. From the top of the first building, which is 10 meter high, the angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. Then what is the height of the second building? सिच्युएशन बघा, लक्षात घ्या. मी मागच्या व्हिडिओलाही आपल्याला सांगितलं की when we read this word example, let us understand that what is the situation and according to that situation draw the specific diagram. एक विशिष्ट अशी डायग्रॅम आपण काढायची अँड आफ्टर दॅट डायग्रॅम काढून झाल्यानंतर मलाच कळायला लागेल की कोणत्या प्रकारचा अँगल आहे, तो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे, तो किती डिग्री आहे. बिल्डिंग असेल तर विच इज अ बिल्डिंग, व्हॉट इज द हाईट ऑफ दॅट बिल्डिंग, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस 2 बिल्डिंग्स वगैरे वगैरे. हा जो भाग आहे, बऱ्याच वेळा असं असतं की एक्झाम्पल वाचल्यानंतर त्या एक्झाम्पल वाचून झाल्यावर काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत, तर ते आपल्याला सहज त्याची उत्तरं सापडताना सहज ते उदाहरण सोडवलं जातं. म्हणून आता विचार करा इथे की 2 buildings आर फेसिंग ईच अदर ऑन द रोड ऑफ विड्थ 12 मीटर. 12 मीटरचा एक रोड आहे. त्याच्या 12 मीटरच्या रोडच्या दोन्ही बाजूला अपोजिट साईडला 2 बिल्डिंग्स अशा उभ्या आहेत. ही सिच्युएशन आहे. पहिला भाग असा की पहिल्या बिल्डिंगच्या टॉपवरून म्हणजे वरून दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉपकडे बघितलेलं आहे, अशी सिच्युएशन आहे. हे लक्षात आल्यानंतर मला त्या पद्धतीची डायग्रॅम काढता येईल. मी असं विचार करतो या ठिकाणी की दिस इज द फर्स्ट बिल्डिंग अँड दिस इज द सेकंड बिल्डिंग. येस, फर्स्ट बिल्डिंग मी घेतलेली आहे, दॅट इज AB इज द फर्स्ट बिल्डिंग अँड CD इज द सेकंड बिल्डिंग. येस, नाउ द बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. हे आपल्याला माहिती आहे. पुढचं सिच्युएशन, पुढचा भाग वाचूया आपण की फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. बरोबर आहे. फर्स्ट बिल्डिंगच्या टॉपवरून की विच इज 10 मीटर हाय मीन्स द हाईट ऑफ द फर्स्ट बिल्डिंग इज 10 मीटर. हाईट ऑफ द फर्स्ट बिल्डिंग इज 10 मीटर. मध्ये असं म्हटलं की 2 buildings आर फेसिंग ईच अदर ऑन द रोड ऑफ विड्थ 12 मीटर मीन्स विड्थ ऑफ द रोड म्हणजे रोडच्या अपोजिट साईडला आहे, म्हणजे 12 मीटरचा रोड दोघं बिल्डिंगच्या मध्ये आहे, असा विचार या ठिकाणी आहे. येस, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. म्हणजे या ठिकाणाहून मला कुठे बघायचं आहे तर दुसऱ्या बिल्डिंगच्या टोकाकडे बघायचं आहे. येस, दिस इज द लाईन ऑफ विजन व्हेन वी टर्न आवर लाईन ऑफ विजन व्हेन वी स्टँड ऑन द फर्स्ट बिल्डिंग. पहिल्या बिल्डिंगवर मी उभा आहे. मग या बिल्डिंगपासून मी जर असं एक परपेंडिक्युलर लाईन टाकली तर इट इज कॉल्ड ॲज अ होरिझॉन्टल लाईन. म्हणजे ही होरिझॉन्टल लाईन आहेच, परंतु या ठिकाणी मी उभं राहिल्यानंतर या ठिकाणी ही जी लाईन मी या ठिकाणी काढतोय दिस इज द होरिझॉन्टल लाईन. येस, आणि ही लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट होते. आपण याला P म्हणूया. AP इज द होरिझॉन्टल लाईन
means when we turn our eyesight in the upward direction towards the point C, which is the top of the second building, then the angle of elevation, this is the angle of elevation, and this angle of elevation is 60 degree. हा angle of elevation 60 degree मला या ठिकाणी मिळतोय. मग आता काय काय बाबी मला माहिती आहेत बघा. AB is the building, CD is the another building, AP is the horizontal line. Yes, AP horizontal line. मला काढायचं काय आहे? What we have to find? What is the height of the second building? सेकंड बिल्डिंगची हाईट मला काढायची, मीन्स वी हॅव टू फाइंड हिअर CD. मला या ठिकाणी CDची व्हॅल्यू मला काढायची. येस, मग एक एक मुद्दे या ठिकाणी कशा पद्धतीने लिहायचे. AB and CD are two buildings. AB and CD are two buildings. What is the height of first building? Right here, AB is equal to 10 meter. Yes, height of the first building is 10 meter. Yes, then second, BD is the width of the road. म्हणून मी या ठिकाणी लिहितो width of road that is BD. BD is equal to 12 meter. मी या ठिकाणी लिहिलं. Yes, width of the road that is BD is equal to 12 meter. मग मला अँगल ऑफ एलिव्हेशन आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन कोणती घेतली आहे त्याच्यावरून मी अँगल ऑफ एलिव्हेशन घेणार आहे. खाली लिहायचं मग AP is horizontal line. AP is horizontal line. ही horizontal line घेतल्यामुळे अँगल CAP किंवा PAC, CAP is equal to 60 degree. याला म्हणायचं अँगल ऑफ एलिव्हेशन. This angle of elevation is of 60 degree. What is the height of second building? Means CD we have to find. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की CD is equal to, मला या ठिकाणी काय मिळणार आहे बघा, हे ब्रॅकेटमध्ये आपण लिहून घेऊ. CD is equal to CP plus PD. CP plus PD that is CD. Yes. आता एक एक विचार करा की AB is perpendicular to BD. Yes, because this is the building and it is perpendicular to the ground. CD is perpendicular to BD again, means these two are the right angle triangles. Then AP is perpendicular to CD. This is perpendicular, means all these three angles are 90 degree, means the fourth angle must be 90 degree, and hence this is a rectangle, that is ABDP is a rectangle. Yes, म्हणजे ABDP हा रेक्टँगल असल्यामुळे आता मी एकच मुद्दा या ठिकाणी लिहितो की AP इज परपेंडिक्युलर टू CD. हियर AP इज परपेंडिक्युलर टू CD अँड हेन्स हे असल्यामुळे, कारण तिन्ही अँगल्स 90 डिग्री झाले, क्वाड्रिलॅटरल ABDP इज अ रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे असं म्हटल्यानंतर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रेंट. AB इज इक्वल टू PD, AB इज इक्वल टू PD इज इक्वल टू 10 मीटर. येस, अँड सेकंड थिंग, BD इज इक्वल टू AP, BD इज इक्वल टू AP इज इक्वल टू 12 मीटर. मला BD आणि AP इक्वल मिळेल, म्हणजे AP इज इक्वल टू 12 मीटर मिळेल. वाय? बिकॉज BD इज 12 मीटर. इट इज अ रेक्टँगल. हा भाग मला कळाल्यानंतर मग मी आता इन ट्रायंगल APC, आता बघा हे 10 मीटर मला मिळालेलं आहे. ओनली वी हॅव टू फाइंड CP. फक्त मला CPची व्हॅल्यू काढायची. इट इज व्हेरी सिम्पल. मग आता इन ट्रायंगल APC साइन, आता या ठिकाणी 60 आहे, म्हणजे मला अपोजिट साइड करायची, म्हणजे tan 60 आपण घेऊया. अँड हेन्स tan 60 इज इक्वल टू tan 60 किंवा tan थीटा असं लिहिलं तरी मी डायरेक्ट tan 60 लिहितो, कारण थीटा वी आर गिवन 60 डिग्री.
CP upon AB, right here CP upon AB, sorry, CP upon AP, yes, this is tan ratio, opposite side upon adjacent side, yes. And what is the value of tan 60 from table? From table tan 60 is root 3, means right here root 3 is equal to CP. CP we have to find. What is AP? AP is 12 meter, means cross multiplying we get CP is equal to 12 root 3 meter. Yes, this is the value. CP is equal to 12 root 3 meter. Now this value is 12 root 3 meter. Yes. Now what is the height of building? इथे दिलेले बघा height of building CD is equal to CP plus PD. Now CD, that is height of building, CD is equal to CP plus PD. Yes, right here what is CP? CP is 12 root 3 and plus PD. PD means 10 meter, means the value is 10 plus 12 root 3 मीटर. आता या ठिकाणी बेरीज होत नसते, कारण दिस इज द इरॅशनल नंबर, दिस इज द रॅशनल नंबर. म्हणजे इरॅशनल आणि रॅशनल नंबरची बेरीज ही अशा पद्धतीने आपल्याला करता येत नाही. 10 प्लस 12 असं करायचं नाही, कारण या ठिकाणी आपल्याला अशी बेरीज अशाच पद्धतीने ठेवावी लागेल. किंवा तुम्ही रूट 3, व्हॅल्यू ऑफ रूट 3 दॅट इज 1.73 मल्टिप्लाय बाय 12ने मल्टिप्लाय करायचं आणि ती व्हॅल्यू 10मध्ये ॲड करायची. असं केलं तरी चालेल, पण असं दिस इज द ॲन्सर, हे असंही राहू दिलं तरी काहीही हरकत नाही. आपल्याला हे उदाहरण सोडवताना tan 60 मी या ठिकाणी वापरला. tan 60ची जी व्हॅल्यू आहे रूट 3 ती मला माहिती असायला पाहिजे, कारण या ठिकाणी ह्या व्हॅल्यू दिलेल्या नसतात. रूट 3ची काय व्हॅल्यू आहे 1.73 वगैरे दिलेली असते. या उदाहरणामध्ये इन ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ रूट 3 इज नॉट गिव्हन. रूट 3ची व्हॅल्यू इथे मला दिलेली नाही आहे, त्यामुळे मी काय केलं, रूट 3ची व्हॅल्यू टाकली नाही त्या ठिकाणी. ज्याप्रमाणे व्हॅल्यूज आल्या त्यांची फक्त ॲडिशन या ठिकाणी दाखवली. येस, सेकंड एक्झाम्पलकडे आपण जाऊया. सेकंड एक्झाम्पल वाचूया आधी. 2 poles of height 18 meter and 7 meter. 2 poles of height 18 meter and 7 meter are erected on a ground. याचप्रमाणे उदाहरण आहे. एक ग्राउंड आहे, 2 poles of 18 meter and 7 meter. एक पोल आहे 7 मीटर, येस, आणि दुसरा पोल आहे 18 मीटर, 18 मीटरचा हा पोल आहे. 7 मीटर and this pole is 18 meter. Yes, they are erected on a ground. The length of the wire fastened at their tops. म्हणजे ते दोघं पोल्स जे आहेत त्यांचा जो टॉप आहे तो एका वायरने जोडलेला आहे. येस, फास्टन द टॉप्स, द लेंथ ऑफ द वायर फास्टन ॲट देअर टॉप्स. म्हणजे ज्या वायरने त्याचे जे टॉप्स जोडलेले आहेत त्या वायरची लेंथ किती आहे, 22 मीटर. 22 मीटर, दिस इज द लेंथ ऑफ दॅट वायर. फाइंड द अँगल मेड बाय द वायर. बघा, या वायरने हॉरिझॉन्टलला किती अँगल केलेला आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ दॅट अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलला त्याने किती डिग्रीचा अँगल केलेला आहे हे मला या ठिकाणी काढायचं आहे. हे उदाहरण आणि इकडे मी सांगितलेलं उदाहरण जवळजवळ तुम्ही जर कंपॅरिझन केली तर सारखं आहे. मला या ठिकाणी अँगल काढायचा आहे, या ठिकाणी डिस्टन्स काढायचं होतं किंवा लेंथ काढायची होती, हाईट काढायची होती बिल्डिंगची. मग पुन्हा आपण या ठिकाणी घेऊया. ए बी इज अ फर्स्ट पोल, सी डी इज द सेकंड पोल. ड्रॉ द परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम ए टू CD. This is horizontal line, that is AP is the horizontal line. पुन्हा AP horizontal line होईल. This is the angle made by the
wire with the horizontal, that is theta, and this theta we have to find. आपल्याला हा थीटा या ठिकाणी काढायचा आहे. सिच्युएशन इज सेम. याचप्रमाणे आपल्याला सिच्युएशनचा विचार करावा लागेल. काय काय करावं लागेल बघा. AB इज 7 मीटर, मीन्स PD इज ऑल्सो 7 मीटर. व्हाय? बिकॉज इट इज अ रेक्टँगल. पुन्हा आपल्याला या ठिकाणी ते प्रूव्ह करावं लागेल, पुन्हा आपल्याला सांगावं लागेल की इट इज अ रेक्टँगल. येस, हे आपल्याला कळत असलं तरी. मग सिच्युएशन काय आहे ते आपण लिहूया. फर्स्ट, AB अँड CD आर 2 पोल्स. बघा या ठिकाणी आता AB अँड CD आर द 2 पोल्स. व्हॉट इज द लेंथ ऑफ AB? AB इज इक्वल टू 7 मीटर and CD is equal to 18 meter. Yes, AP is a horizontal line. AP is horizontal line and hence AP is perpendicular to CD. हे बघा, AP is perpendicular to CD. Poles are always perpendicular to the ground and hence direct मला या ठिकाणी लिहिता येईल quadrilateral ABDP is a rectangle, and when it becomes rectangle, AB is equal to PD, opposite sides. Yes, and hence PD is equal to also 7. PD is equal to 7 meter. हे मला या ठिकाणी लिहिता येईल. Can we find CP? Because CD is given 18 meter. Yes, right here now CP is equal to CD minus PD is equal to, what is CD? 18 meter minus 7 meter is equal to 11 meter. CP is 11 meter. CP is 11 meter. आता हे CP काढून झाल्यानंतर मला या ट्रायंगलकडे यायचं आहे. इन ट्रायंगल, आता मी या ठिकाणी लिहितो इन ट्रायंगल APC. APC हा ट्रायंगल मी घेतला. हा ट्रायंगल घेतल्यानंतर मला कोणता रेशो वापरायचा आता प्रॉब्लेम आहे. मला हायपोटेनस माहिती आहे. लेंथ ऑफ हायपोटेनस इज नोन. लेंथ ऑफ अपोजिट साइड ती मला माहिती आहे. येस, काय माहिती आहे ते आधी विचारात घ्या. अपोजिट साइड मला माहिती आहे आणि हायपोटेनस मला माहिती आहे ह्या अँगलच्या संदर्भात, with respect to this angle, that is theta. Opposite side and hypotenuse यांच्यातला रेशो आहे साइन. म्हणून मला या ठिकाणी साइन रेशो वापरता येईल. इन दिस ट्रायंगल साइन थीटा या अँगलचा मला साइन रेशो वापरता येईल CP अपॉन AC. CP अपॉन AC. CP अपॉन AC. या ठिकाणी माझं लिहायचं राहिलं AC इज इक्वल टू 22 मीटर. येस, ACची व्हॅल्यू मला 22 मीटर दिले. मी त्या ठिकाणी गिव्हनमध्ये लिहून घेणार. साइन थीटा इज इक्वल टू, व्हॉट इज CP? CP इज 11 मीटर आपण काढली बघा. 11 मीटर डिवायडेड बाय AC. AC मीन्स द लेंथ ऑफ दॅट वायर, दॅट इज हायपोटेनस, इज इक्वल टू 22. The value of sin theta is equal to 1/2. 11/22 means 1/2. Yes, sin theta is 1/2. मग आता थीटा कुठे मिळाला मला? तर 1/2 ही व्हॅल्यू टेबलमध्ये बघायचं की इन दॅट टेबल फॉर विच अँगल द साइन रेशो इज 1/2. साइन रेशो हा 1/2 कोणत्या अँगलसाठी आहे हे मला त्या टेबलमध्ये शोधावं लागेल. ते जर मी शोधलं तर असं कळेल. बट फ्रॉम टेबल साइन 30 इज इक्वल टू 1/2. बघा किती मिळतंय. साइन 30ची व्हॅल्यू मला 1/2 मिळणार आहे. अँड हेन्स हे दोघं स्टेटमेंट्स तुम्ही विचारात घ्या फ्रॉम 1 and 2. Yes, sin theta is equal to 1/2 and sin 30 is equal to 1/2, and hence from 1 and 2 theta is equal to 30 degree. डायरेक्ट या ठिकाणी लिहिलं तरी चालेल. theta is 30 degree and means
theta means angle made by the wire with the horizontal, means angle CAP किंवा अँगल CAP इज इक्वल टू 30 डिग्री. हा अँगल मला ॲक्च्युअली या ठिकाणी काढायचा होता. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला साइन रेशो वापरावा लागला. बऱ्याच वेळा ॲडजसंट साईड आणि हायपोथेनस अशा जर व्हॅल्यू मला दिलेल्या असतील तर मला कॉस रेशो वापरता येईल, येस, किंवा सेक रेशो वापरता येईल. म्हणजे या ठिकाणी कोणता रेशो वापरायचा हे त्या सिच्युएशनवरून कळेल. ती सिच्युएशन कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीच्या साईड्स, कोणत्या प्रकारचे अँगल्स मला दिलेले आहेत या दृष्टीने मी विचार करेल. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 5. आता एक्झाम्पल नंबर 5 थोडंसं डेली यूजमधलं आहे आणि ती सिच्युएशनसुद्धा आपल्याला पटकन कळेल. उदाहरण आपण आधी लिहूया. A storm broke a tree and treetop rested 20 meter from base of the tree, making an angle of 60 degree with the horizontal. Then find height of the tree. Find the height of the tree. एक्झाम्पल डेली यूजमधला आहे. ही अशा प्रकारची सिच्युएशन येऊ शकते. तुम्ही जर थोडासा विचार केला तर ड्यू टू द स्टॉर्म अ ट्री ब्रोक. अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री. वादळामुळे एक झाड तुटलेलं आहे. अँड द ट्री टॉप म्हणजे ते जे ट्री टॉप आहे तो ट्री टॉप काय झाला, रेस्टेड ऑन अ ग्राउंड. तो ट्री टॉप त्या ग्राउंडला रेस्ट झाला म्हणजे त्या ठिकाणी टेकला गेला. येस, ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. म्हणजे कुठे टेकला गेला तो, तर त्या झाडाच्या बुंध्यापासून 20 मीटर अंतरावर. येस, मेकिंग ॲन अँगल ऑफ 60 डिग्री. सपोज दिस इज अ ट्री. असा विचार करा की सिच्युएशन कशा पद्धतीची आहे. ही अशा पद्धतीची ट्री आहे. अँड ड्यू टू द स्टॉर्म द ट्री ब्रोक. अशा पद्धतीने. येस, आणि मग हा जो वरचा जो टोक आहे ते जे टोक या ठिकाणी या ग्राउंडला काय झालं, त्या ठिकाणी रेस्ट झालं म्हणजे त्या ठिकाणी ते टेकलं गेलं. ओके, अशी सिच्युएशन दिलेली आहे. मग असा विचार करूया आपण की दिस इज अ ट्री. अशा पद्धतीने एक ट्री दिलेली आहे. येस, ड्यू टू द स्टॉर्म म्हणजे या स्टॉर्ममुळे काय झालं की हा जो भाग आहे इथून ते झाड मोडलं असं गृहीत धरू आपण. आणि अशा पद्धतीने हे जे टोक आहे टॉप, तो टॉप अशा पद्धतीने खाली आला. येस, AB is a tree. At point C, the tree was broken at point C. बघा, at point C ला ते झाड काय झालं त्या ठिकाणी मोडलं. अँड दिस इज द ट्री टॉप. आपण या ठिकाणी याला नाव देऊया आता D. येस, दिस इज द ट्री टॉप. At point D, the tree top rested on a ground and making the angle of 60 degree with the horizontal. असा 60 डिग्रीचा अँगल या ठिकाणी अशा पद्धतीने तयार होतो. ही सिच्युएशन आहे. जेवढा भाग मोडलेला आहे तेवढाच भाग या ठिकाणी टेकलेला आहे. मीन्स AC इज इक्वल टू CD. हा भाग तुमच्या लक्षात आलेला असेल. येस,
मग पहिला मुद्दा आपण काय म्हणूया या ठिकाणी, ए बी इज अ ट्री. ए बी इज अ ट्री. कोणत्या ठिकाणी ते झाड मोडलं आपण असा विचार करूया की इट वॉज ब्रोकन ॲट पॉइंट सी. इट वॉज ब्रोकन ॲट पॉइंट सी. सी या पॉइंटला ते त्या ठिकाणाहून तुटलं. अँड द ट्री टॉप रेस्टेड ऑन अ ग्राउंड मेकिंग दॅन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द होरिझॉन्टल. मीन्स दॅट आता हे या ठिकाणी सीला ते ब्रोक झालं, तर ए सी इज इक्वल टू सी डी असं मला डायरेक्ट या ठिकाणी म्हणता येईल. बरोबर आहे. ए सी इज इक्वल टू सी डी. येस. आता सॉरी, आता मला काय काय दिलंय बघा. अ स्टॉर्म ब्रोकन ट्री अँड ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस. आता 20 मीटर म्हणजे कुठली साईड, तर बी डी इज इक्वल टू 20 मीटर. येस. हियर बी डी इज इक्वल टू 20 मीटर. 20 मीटरवर ते त्या ठिकाणी काय झालं, ते टेकलं गेलं. मग आता ए सी समजा एक्स मीटर असेल, तर सी डी इज ऑल्सो एक्स मीटर. वाय? बिकॉज दिस इज द ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री. तो त्या झाडाचा ब्रोकन पार्ट आहे आणि तो तसाच्या तसा खाली आलेला आहे. त्या झाडाची उंची किती हे मला या ठिकाणी काढायचं आहे. तर ती झाडाची उंची कशी असेल, बी सी प्लस ए सी किंवा बी सी प्लस सी डी. दिस इज द हाईट ऑफ द ट्री. तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा, या प्रमाणे आपल्याला हाईट ऑफ द ट्री काढायचे. ए सी इज इक्वल टू सी डी या ठिकाणी मी विचार केला. आता मला या ठिकाणी व्हॅल्यूज काढताना राईट अँगल ट्रायंगल वापरायचा आहे. करेक्ट. मी जर समजा हा राईट अँगल ट्रायंगल वापरला, सी बी डी, लक्षात घ्या, सी बी डी हा ट्रायंगल मी वापरला, तर ॲडजसंट साईड मला दिलेली आहे, अपोजिट साईड मला काढायची. येस. म्हणजे बी सी मला काढायचं. समजा बी सी वाय आहे असं गृहीत धरू आपण. म्हणजे मला वायची व्हॅल्यू काढायची. मग आता इथे लिहिताना नाव इन ट्रायंगल सी बी डी tan 60 इज इक्वल टू बी सी अपॉन बी डी. BC upon BD. Yes, tan 60 is equal to BC upon BD. Ratio लिहिला मी. What is the value of tan 60? Tan 60 is √3. Right here √3 is equal to BC. What is BC? That is Y divided by what is BD? BD is 20. Means what is the value of Y? Y is equal to 20 √3. If we cross multiply it, we get Y is equal to 20 √3 मला या ठिकाणी व्हॅल्यू मिळेल. मग आता ही बी सीची व्हॅल्यू 20 √3 मला मिळाल्यानंतर मला एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल. मग एक्सची व्हॅल्यू काढताना मी काय विचार करेल, ही मला काय मिळाली बघा, वायची व्हॅल्यू 20 √3 मिळाली. मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग एक्सची व्हॅल्यू काढताना मला कोणती बाजू माहिती आहे बघा. आता या ठिकाणी थोडासा असा विचार करा की अपोजिट साईड तुम्हाला माहिती आहे अँगलच्या आणि हायपोटेनस तुम्हाला काढायचा आहे. येस. किंवा ॲडजसंट साईड माहिती आहे आणि हायपोटेनस काढायचा आहे. ज्या वेळेस मला हायपोटेनस काढायचा असेल त्यावेळेस साईन किंवा कॉस हा रेशो वापरायचा, किंवा सेक किंवा कोसेक हा रेशोही तुम्हाला वापरता येईल. पण जनरली साईन आणि कॉस हे बेसिक रेशो आहेत. हे साईन आणि कॉस रेशो आपण या ठिकाणी वापरूया. अगेन इन ट्रायंगल सी बी डी, पुन्हा तोच ट्रायंगल आपण घेऊया. राईट हियर साइन 60 इज इक्वल टू, येस, साइन 60 इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. काय लिहावं लागेल बघा मला, साइन 60 इज इक्वल टू वाय अपॉन एक्स म्हणजे बी सी अपॉन सी डी. रेशो आपला काय येईल, बी सी अपॉन सी डी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 60?
Sin 60 is √3/2 is equal to BC. What is BC? BC means y. Y means 20√3. Yes. Divided by CD. We have to find. मला CD काढायचे. क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाइंग we get CD into √3 into CD is equal to 2 into 20√3. Yes, तुम्हाला CD ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे CD is equal to 2 into 20√3 divided by √3. √3 is cancel here, hence CD is equal to 40 meter. CD ची व्हॅल्यू किती मिळाली? 40 meter. CD means what? X means X is equal to 40 meter. हे मला या ठिकाणी मिळालं. येस. मग आता व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री? AB. AB इज द हाईट ऑफ ट्री. X प्लस Y. येस, डायग्रॅममधून बघा. AC प्लस BC दॅट इज X प्लस Y. दिस इज द हाईट ऑफ द ट्री. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ X? AB इज इक्वल टू 40. AB is equal to X means 40 plus Y. Y means 20√3. 20√3. Now this is the value of the height of the tree and keep as it is. हे ज्याचप्रमाणे ठेवा. This is the height of the tree in meters. Yes. पुढे काढायचं असेल तर मी तुम्हाला प्रोसेस सांगितली आहे. √3 ची व्हॅल्यू टाकायची त्या ठिकाणी, पण टाकण्याची आवश्यकता नाही, कारण मला या ठिकाणी त्यांनी व्हॅल्यू दिलेली नाही. टाकली तरी हरकत नाही, तुम्ही टोटल मीटरमध्ये ते काढायला काही हरकत नाही. पण यांची बेरीज 40 प्लस 20 म्हणजे 60√3 असं होणार नाही, हे लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचं कन्फ्युजन असतं की असं आपल्याला 40 प्लस 20√3 यांची बेरीज 60√3 असं करतात. हे चुकीचं आहे. रॅशनल नंबर आहे, एक इरॅशनल नंबर आहे. या दोघांची बेरीज अशा पद्धतीने करता येत नाही. ओके, हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण आणि डेली लाईफमधलं की जे आपल्याला सहज लक्षात येतं की झाड मोडलं, त्याची फांदी खाली टेकली गेली. आता हे आपल्याला अशा पद्धतीने ट्रिग्नोमेट्रीच्या साहाय्याने सहज त्या ठिकाणी सोडवता येतं. एक एक्झाम्पल आहे, ते मी आता या ठिकाणी वाचतो. त्याची सिच्युएशन आहे, ती सिच्युएशन फक्त आपण त्याप्रमाणे डायग्रॅम काढूया. एक्झाम्पल इज अगेन व्हेरी सिम्पल. अतिशय सोपं उदाहरण आहे. हे उदाहरण सुद्धा तुमच्या डेली यूजमधलं आहे, त्यामुळे सहज अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला पुढे कुठेही आलं तरी सोडवता येईल. एक्झाम्पल कशा पद्धतीने दिलं आहे बघा. अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 60 meter above the ground. The string attached to the kite is tied at a ground. म्हणजे पतंग उडवलेला आहे. पतंग किती मीटरवर गेलेला आहे? 60 meter. येस. A kite is flying at a 60 meter above the ground and the string attached to that kite is tied at the ground. It makes an angle of 60 degree with the ground, assuming that the string is straight. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी उदाहरणात दिलेलं आहे की ॲज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. कारण बऱ्याच वेळा तुम्ही बघा, पतंग उडवत असताना अनुभव आपला कसा आहे की ज्यावेळेस पतंग उडत असतं त्यावेळेस दोरा असा सरळ नसतो, स्ट्रेट नसतो. त्यामध्ये असा पद्धतीचा कर्व येतो ड्यू टू द विंड. वाऱ्यामुळे, हवेमुळे त्या ठिकाणी काय येतो, त्या दोऱ्याला कर्व येतो, कर्व. मग ॲज्युम करायचं आपण की तो कर्व नाही आहे, द स्ट्रिंग इज स्ट्रेट. अशा पद्धतीने विचार करा. मग आता इथे काय काय विचारात घेतलं आहे की अ काइट इज फ्लाइंग ॲट 60 meter अबाव द ग्राउंड. हे ग्राउंड आहे, या ठिकाणी ते पतंग आहे. ॲट पॉईंट ए देर इज अ काइट. इट इज 60 meter अबाव द ग्राउंड and the string is attached to that kite and tied at the ground.
या ग्राउंडला हा दोरा या ठिकाणी बांधलेला आहे. अँड धिस स्ट्रिंग मेक्स द अँगल ऑफ एलिव्हेशन दॅट इज 60 डिग्री. म्हणजे मी जर इथून बघितलं वरच्या दिशेने तर अँगल ऑफ एलिव्हेशन हा मिळतोय. किती मिळतोय? 60 डिग्री मला या ठिकाणी अँगल ऑफ एलिव्हेशन मिळतोय. अशी सिच्युएशन आहे. म्हणजे दिस पॉईंट इज सपोज बी. ॲट द पॉईंट सी देअर इज अ स्ट्रिंग. सी या पॉईंटला ते स्ट्रिंग आहे. मग आता ए सी इज द स्ट्रिंग. आता या सिच्युएशनमध्ये काय काय लिहिणार पहा. ए सी इज अ स्ट्रिंग. ए सी हे स्ट्रिंग आहे म्हणजे तो दोरा आहे. बरोबर आहे. काइट इज फ्लाइंग ॲट अ 60 मीटर फ्रॉम द ग्राउंड मीन्स ए बी. हियर ए बी इज इक्वल टू 60 मीटर. ए बी इज 60 मीटर. दुसरा भाग अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन आपण त्याला म्हणणार दॅट इज अँगल ए सी बी. अँगल ए सी बी इज इक्वल टू 60 डिग्री. 60 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी तयार होतं ड्यू टू द स्ट्रिंग. येस. ए सी इज इक्वल टू व्हॉट. मला काय काढायचं आहे बघा. फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. टू फाइंड काय करायचं आहे. लेंथ ऑफ स्ट्रिंग. लेंथ ऑफ स्ट्रिंग मला काढायचं आहे. म्हणजे ए सी इज इक्वल टू व्हॉट. नाउ इन ट्रायंगल ए बी सी. नाउ इन ट्रायंगल ए बी सी काय काय बाबी मला माहिती आहेत बघा. हायपोटेनस मला काढायचं आहे. लक्षात घ्या. पुन्हा विषय तोच आला की व्हेन वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेनस वी मस्ट यूज द टू टाइप ऑफ रेशोज दॅट इज साइन अँड कॉस. साइन किंवा कॉस याच्यापैकी कुठले तरी रेशो मला या ठिकाणी वापरावे लागतात. मग या ट्रायंगलमध्ये मी असं लिहितो की साइन 60 टेक द रेशो साइन 60 इज इक्वल टू opposite side upon hypotenuse. Opposite side is AB, hypotenuse is AC. What is the value of sin 60? Root 3 upon 2 is equal to AB. AB means 60 divided by AC. AC we have to find. Cross multiplying. आता या ठिकाणी मला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. Root 3 into AC is equal to 2 into 60. या पद्धतीने केला क्रॉस मल्टिप्लाय. अँड हेन्स ए सी इज इक्वल टू 2 into 60 डिवायडेड बाय रूट 3. 2 into 60 डिवायडेड बाय रूट 3. आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल तर रॅशनलायझेशन करावं लागेल. रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर मीन्स मल्टिप्लाय बाय रूट 3 ऑन बोथ साइड्स दॅट इज न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. Means AC is equal to 2 into 60 into root 3 divided by root 3 into root 3. This is the rationalization process. AC is equal to 2 into 60 means 120 into root 3 तसंच राहील divided by 3. If we divide 3 by 120 then 40 means AC is equal to 40 root 3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द ए सी. ए सीची व्हॅल्यू मला त्या ठिकाणी मिळेल 40 into रूट 3. हे असंच राहू दिले तरी चालेल किंवा इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ रूट 3 दॅट इज 1.73 अँड मल्टिप्लाइड बाय 40 वी विल गेट द ॲन्सर. आपल्याला याचं उत्तर त्या ठिकाणी सहज मिळू शकतं. असे छोटे छोटे उदाहरणं आपल्याला ती सिच्युएशन विचारात घेऊन त्या ठिकाणी सहज सोडवता येतील. आता प्रॉब्लेम सेट 6मध्ये काही वर्ड एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत आणि तेही वर्ड एक्झाम्पल्स अतिशय सोपे आहेत. त्या वर्ड एक्झाम्पल्समध्ये जी जी सिच्युएशन दिलेली आहे पुन्हा त्याप्रमाणे तुम्ही काय करा डायग्रॅम काढा आणि डायग्रॅम काढून झाल्यानंतर सहज तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या व्हॅल्यूज मला काढायच्या आहेत, कोणत्या व्हॅल्यूज मला गिव्हन आहेत दिलेल्या आहेत त्याचाही आपण सहज विचार त्या ठिकाणी करता येईल. प्रॉब्लेम सेट 6मध्ये एक्झाम्पल नंबर 6 आहे बघा. कारण 5th एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. त्या ठिकाणी बरेचसे प्रूव्ह दॅट
वरचे एक्झाम्पल्स होते ते एक्झाम्पल्स आपण सोडवून घेतलेले आहेत. एक्झाम्पल नंबर 6 हे वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रीवर त्या ठिकाणी दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये असं दिलं आहे बघा की अ बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर फ्रॉम द बिल्डिंग. अ बॉय स्टँडिंग ॲट, बघा ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंगपासून 48 मीटरवर त्या ठिकाणी कोण उभा आहे? अ बॉय इज स्टँडिंग 48 मीटर. येस, दिस इज द बिल्डिंग दॅट इज AB. अ बॉय इज स्टँडिंग ॲट पॉईंट C विच इज ॲट 48 मीटर फ्रॉम द बिल्डिंग. येस, अशी सिच्युएशन आहे. अँड मेक्स ॲन अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 30 डिग्री. मेक्स ॲन अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 30 डिग्री म्हणजे बघा तो या ठिकाणी उभा आहे आणि इथून या बिल्डिंगच्या टोकाकडे बघतो आहे. त्यावेळेस जो अँगल तयार होतोय, दिस अँगल इज ऑफ 30 डिग्री. दिस इज द अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन. येस, मग आता सिच्युएशन कशा पद्धतीने आहे आपण या ठिकाणी एक एक मुद्दा लिहूया. AB इज अ बिल्डिंग. AB इज बिल्डिंग. अ बॉय इज स्टँडिंग ॲट C. C या पॉईंटला तो उभा राहिलेला आणि त्याने वरच्या टोकाकडे बघितलं. ही ऑब्झर्व द टॉप ऑफ द बिल्डिंग अँड मेक्स ॲन अँगल ऑफ एलिव्हेशन 30 डिग्री. त्याने 30 अंशाचा कोन त्या ठिकाणी त्याचा होतोय. अँड हेन्स अँगल ACB इज इक्वल टू अँगल ऑफ एलिव्हेशन. येस, and this angle of elevation, that is measurement of angle ACB is equal to 30 डिग्री. अशा पद्धतीचा अँगल होतोय. काय काय मला माहिती आहे? ॲडजसंट साईड मला माहिती आहे, अपोजिट साईड मला काढायची. अगदी सोपं आहे. नाव इन ट्रायंगल ABC tan 30 इज इक्वल टू, बघा आता रेशो कोणता वापरायचा आहे मला? tan 30. मला अपोजिट साईड काढायची. राईट द फर्स्ट रेशो tan 30 opposite side upon adjacent side means AB upon BC असं मला या ठिकाणी लिहावं लागेल. What is the value of tan 30? Value of tan 30 is 1 upon root 3 is equal to AB. AB we have to find. What is BC? 48 meter. Yes, BC ची व्हॅल्यू मी त्या ठिकाणी टाकली. सहज मला क्रॉस मल्टिप्लाय करता येतं. AB ची व्हॅल्यू मला काढायची आहे म्हणजे 48 या ठिकाणी येईल फक्त. म्हणजे AB इज इक्वल टू 48 अपॉन रूट 3 इतके मीटर्स. मग आता या ठिकाणी पुन्हा रॅशनलायझिंग दिस डिनॉमिनेटर 48 रूट 3 डिवायडेड बाय रूट 3 इंटू रूट 3 दॅट इज 3. डायरेक्ट मी या ठिकाणी लिहितो 3. 16 इंटू 3 दॅट इज 48. येस, म्हणजे मला या ठिकाणी सहज आन्सर इज दॅट इज AB इज इक्वल टू 16 इंटू रूट 3 मीटर अँड दिस इज द हाईट ऑफ द बिल्डिंग. फायनल आन्सर मला लिहिताना हाईट ऑफ बिल्डिंग इज इक्वल टू 16 रूट 3 मीटर. नाउ इफ you have given the value of root 3 that is 1.73, you can put it in this example and multiplying by 60 we get the answer. ते सहज आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल. ओके, आता एक्झाम्पल नंबर 7 कडे जाऊया. प्रॉब्लेम सेट 6 मधलं एक्झाम्पल नंबर 7 आहे. अतिशय सोपी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला सोडवावे लागतील. नुसते या ठिकाणी व्हिडिओ बघून आणि ते उदाहरणं मला समजलेले आहेत म्हणून चालत नाही, तर ते प्रत्यक्ष तुम्हाला ते निश्चित सोडवावे लागतील. आणि तुम्ही जर ते निश्चित सोडवले तर मला असं वाटतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे उदाहरणं अशा पद्धतीचे आले तर सहज सोडवता येतील. नेक्स्ट सिच्युएशन बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 7. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. बघा, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुक्स ॲट अ शिप अँड फाइंड्स द अँगल ऑफ डिप्रेशन टू बी 30 डिग्री. बघा, ॲट द टॉप ऑफ द लाईट हाऊस, हे लाईट हाऊस आहे. आता थोडंसं सिच्युएशन प्रमाणे आपण डायग्राम काढूया. AB इज अ लाईट हाऊस.
मी या ठिकाणी लिहितो ए बी इज लाईट हाऊस. तुम्हाला कळालं असेल सिच्युएशन. पुन्हा एकदा मी वाचतो. अ बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस from the top of the lighthouse, an observer looks at a ship and finds the angle of depression to be 30 degree. If the height of the lighthouse is 100 meter, then find how far the ship is from the lighthouse. एक्झाम्पल आपल्याला कळालेलं असेल. आपण पुन्हा त्या सिच्युएशन प्रमाणे इथे विचार करूया. ए बी इज द लाईट हाऊस. येस, दिस इज द होरिझॉन्टल लाईन. बघा आता या ठिकाणी होरिझॉन्टल लाईन अशा पद्धतीने येईल. ए पी इज द होरिझॉन्टल लाईन. येस, या ठिकाणी तो मुलगा उभा आहे आणि त्याने इथल्या या जहाजाकडे बघितलं. इथे या ठिकाणी ते जहाज या ठिकाणी आहे आणि या अशा पद्धतीने तो इथे बघतो आहे आणि अँगल ऑफ डिप्रेशन बघा अशा पद्धतीने तयार झाला आहे. दिस इज द अँगल ऑफ डिप्रेशन दॅट इज 30 डिग्री. येस, ॲट पॉईंट या ठिकाणी सी म्हणूया आपण. अ शिप इज ॲट पॉईंट सी. येस, ए बी इज अ लाईट हाऊस. अ शिप इज ॲट पॉईंट सी. ते जहाज जे आहे ते सी या पॉईंटला आहे असं मी गृहीत धरतो. ए पी मी आत्ता एक लाईन काढली आहे. ए पी इज होरिझॉन्टल लाईन. ए पी इज होरिझॉन्टल लाईन. तुम्हाला ए पी होरिझॉन्टल लाईन त्या ठिकाणी मिळते. अँड अँगल पी ए सी. अँगल पी ए सी इज इक्वल टू 30 डिग्री. कोणता अँगल आहे हा? अँगल ऑफ डिप्रेशन. दिस इज द अँगल ऑफ डिप्रेशन दॅट इज 30 डिग्री. 30 अंशाचा कोन त्या ठिकाणी होतो. बट वी नो दॅट ए पी इज पॅरलल टू बी सी. हा भाग काल आपला झालेला आहे. And if we take AC as a transversal means this angle is also 30 degree. Here angle PAC is equal to angle ACB is equal to 30 degree. तो पण 30 डिग्री असेल. अल्टरनेट अँगल्स म्हणून तो 30 डिग्री त्या ठिकाणी असेल. आता एवढा विचार केल्यानंतर मला काय दिलेलं आहे तर हाईट ऑफ द लाईट हाऊस दिले 100 मीटर. येस, व्हॉट वी हॅव टू फाइंड? वी हॅव टू फाइंड द हाऊ फार इज द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. लाईट हाऊसपासून किती अंतरावर आहे हे मला काढायचं आहे. म्हणजे बी सी इज इक्वल टू व्हॉट अँड सेकंड वी हॅव गिवन ए बी इज इक्वल टू 100 मीटर. येस, नाव इन ट्रायंगल ए बी सी हा ट्रायंगल तुम्ही घ्या. या ए बी सी ट्रायंगलमध्ये अपोजिट साईड तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला ॲडजसंट साईड काढायची आहे. म्हणजे टॅन रेशो मी वापरू शकतो. इन दिस ट्रायंगल tan 30 इज इक्वल टू tan 30 अपोजिट साईड दॅट इज ए बी अपॉन ॲडजसंट साईड दॅट इज बी सी. येस, या पद्धतीने मी रेशो लिहिले. व्हॅल्यू ऑफ tan 30 इज 1/√3 is equal to AB is 100 meter divided by BC. BC we have to find, that is the at a distance or the distance of the ship from the lighthouse. हे मला या ठिकाणी काढायचं आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा. BC is equal to 100 into √3. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर मला या ठिकाणी मिळेल 100 into √3. तुम्हाला √3 ची व्हॅल्यू √3 इज इक्वल टू 1.73 असं दिलेलं आहे समजा. तर मग बी सी किती येईल? बी सी इज इक्वल टू 100 into 1.73 अँड हेन्स बी सी इज इक्वल टू, फक्त हे दोन पॉईंट निघून जातील. 100 into 1.73 मीन्स 173 मीटर. या पद्धतीने तुम्हाला मिळेल की ते जहाज लाईट हाऊसपासून 173 मीटर या एवढ्या डिस्टन्सवरती असेल. येस, अशा पद्धतीची वेगवेगळी आणि सोपी अशी उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला सोडवता येतात.
या उदाहरणांमध्ये एकच भाग लक्षात घ्यायचा आहे की सिच्युएशन काय आहे, त्याप्रमाणे मी डायग्राम व्यवस्थित काढतो आहे की नाही, अँगल ऑफ एलिव्हेशन व्यवस्थित घेतला गेला आहे की नाही, अँगल ऑफ डिप्रेशन बरोबर आहे की नाही. सेकंड थिंग, कोणकोणत्या बाबी मला दिलेल्या आहेत, अपोजिट साईड दिलेली आहे, ॲडजसंट साईड दिलेली आहे, का हायपोथेनस काढायचं आहे, काय करायचं आहे, हा भाग लक्षात घेतल्यानंतर डायग्राम काढून झाल्यानंतर एक एक सिच्युएशन त्या ठिकाणी मांडायची, एक एक जो भाग आहे त्या ठिकाणी मांडायचा आणि मग सहज तुम्हाला लक्षात येईल की कोणती साईड दिलेली आहे, म्हणजे मी कोणता रेशो त्या ठिकाणी वापरला पाहिजे. ओके, अतिशय सोपी उदाहरणं आहेत, हे सहज तुम्ही सोडवू शकाल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही याच्यातली उदाहरणं सोडवणार आहोत की जे पुस्तकाच्या बाहेरची आहेत आणि वेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. ही उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. तोपर्यंत आपण या उदाहरणांचा सराव करायचा आहे. वेगवेगळ्या पुस्तकांमधून अशा प्रकारची उदाहरणं त्याचं कलेक्शन करायचं आहे. ते कलेक्शन केल्यानंतर स्वतः सोडवायचं आहे. त्यामध्ये काही जर गरज वाटली तर रेफरन्स बुक्स तुम्ही वापरा. काही अडचण आली तर मला तुम्ही व्हॉट्सॲपवर सुद्धा संपर्क करू शकता. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. ट्रिग्नॉमेट्री याच्यावरचीच काही उदाहरणं आपण त्या ठिकाणी सोडवूया. धन्यवाद. आज या ठिकाणी थांबूया.